नमस्कार मित्रांनो, एखाद्या आरोपीने गुन्हा केला की आपण दोन शब्द नेहमी ऐकतो की त्याला पोलीस कोठडी मिळाली आणि त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. मित्रांनो, या दोन याच्यामध्ये फरक काय? पोलीस कोठडी म्हणजे काय? न्यायालयीन कोठडी म्हणजे काय? आपण सोप्या भाषेत व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, एखाद्या आरोपीने गुन्हा केला की प्रथम त्याला पोलीस पकडतात किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. त्यानंतर आपण जे दोन शब्द ऐकतो, पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोठडी म्हणजे काय हे समजून घेऊ आणि कोठडीची व्याख्या काय आहे. तर मित्रांनो, कोठडी म्हणजे प्रशासन किंवा आपल्या ताब्यात ठेवणे. ओके. मग आपल्या कायद्यानुसार आरोपीला दोन कोठडी दिल्या जातात. एक म्हणजे पोलीस कोठडी आणि दुसरी म्हणजे न्यायालयीन कोठडी. आता पोलीस कोठडी मध्ये पोलीस काय करतात आणि पोलीस कोठडी कशी मिळते? मित्रांनो, एखाद्या आरोपीने गुन्हा केला की 24 तासाच्या आतमध्ये त्याला न्यायालयामध्ये हजर करणे गरजेचं असतं. हजर केल्यानंतर पोलीस त्या आरोपीची पोलीस कोठडीची मागणी करतात. मित्रांनो, पोलीस कोठडी म्हणजे न्यायालयाला पोलीस सांगतात, की आम्हाला सदर गुन्ह्यामध्ये अजून चौकशीची गरज आहे, तर आम्हाला हा आरोपी आमच्या ताब्यात हवा आहे. तर न्यायालय हे मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त 15 दिवसाची पोलिसांना पोलीस कोठडी म्हणजे त्या आरोपीला 15 दिवसाची पोलीस कोठडी देऊ शकतात. यासाठी कायद्याचा आधार काय? तर CRPCच्या कलम 167 नुसार पोलीस हे पोलीस कोठडीची मागणी करतात. मग पोलीस कोठडीमध्ये नेऊन आरोपीला काय करतात? तर मित्रांनो, चौकशी म्हणजे पूर्ण चौकशी केली जाते. एखादा जर गुन्हा केला असेल, त्या गुन्ह्यामध्ये कोण साथीदार आहेत का? गुन्ह्यामध्ये तुम्ही कोणती शस्त्र वापरली? गुन्ह्याचं प्लॅनिंग कसं केलं? याचं पूर्ण चार्जशीट तयार करण्यासाठी पोलीस पूर्ण तपास करतात आणि पोलीस म्हणजे तो आरोपी पोलिसांच्या ताब्यात राहतो. मॅक्सिमम 15 दिवसाची असते, तर पोलीस 3 दिवसाची, 7 दिवस, 8 दिवस कशीही मागणी करू शकतात. त्या दिवसापर्यंत तो आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असतो. परंतु एकदा पोलिसांचा तपास झाला, की पोलीस त्याला किंवा न्यायालय त्या आरोपीला न्यायालयीन कोठडीत देतो. मित्रांनो, न्यायालयीन कोठडी म्हणजे काय? तर पोलिसांच्या ताब्यात न ठेवता जेल प्रशासनामध्ये ठेवलं जातं. मित्रांनो, परंतु तो आरोपी पोलीस कोठडीमध्ये असला काय किंवा न्यायालयीन कोठडी मध्ये असला काय, जोपर्यंत त्याचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला निर्दोष मानलं जातं. मग मित्रांनो, त्याला न्यायालय जर तो निर्दोष असेल तर त्याला मग न्यायालयीन कोठडीमध्ये का ठेवतात असा प्रश्न पडेल. न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवणे म्हणजे काय? तर जेलमध्ये ठेवणे. मित्रांनो, जेलमध्ये ठेवलं असताना जेलमध्ये त्याला किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला त्यासाठी ठेवलं जातं, की तो जो गुन्हा केलेला आहे त्याचा तपास करण्यासाठी किंवा गुन्ह्याची पूर्ण माहिती करून घेण्यासाठी तो सहजासहजी व्यक्ती किंवा तो आरोपी जो आहे तो उपलब्ध व्हावा, त्यासाठी त्याला न्यायालयीन कोठडी दिली जाते. मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं तर पोलीस कोठडीमध्ये जो आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असतो. पोलीस त्यांना तशा प्रकारे तपास करू शकतात, त्याच्याकडनं माहिती घेऊ शकतात. न्यायालय कोठडी म्हणजे तो व्यक्ती हा जेल प्रशासनामध्ये असतो. तर मित्रांनो, असा थोडक्यात फरक आहे पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीमधला. तुम्हाला जर या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि अशाच कायदेशीर माहितींकरता आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.